मी सध्या आहे नागपुरातील धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आणि या पोलीस स्टेशनमध्ये माजी मंत्री सुनील केदार तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर जी रॅली काढण्यात आली होती त्या रॅलीत सहभागी असलेल्या 13 गाड्या धंतोली पोलिसांनी जप्त केलेल्या आहे। आपण बघू शकतो या सर्व गाड्या ज्या आहे ही अशी माहिती मिळते की ही गाडी माजी मंत्री सुनील केदार यांची आहे। त्यासह त्या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या सगळ्या गाड्या म्हणजे जवळपास 13 गाड्या या ठिकाणी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतंय। या बघा या 3 गाड्या आणि या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्या आहे। धंतोली पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। जामिनावर सुटल्यानंतर तुरुंगाबाहेर आल्यानंतर एक रॅली काढण्यात आली होती, त्यामध्ये लोक सहभागी झाले होते, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहे। त्यासोबतच त्या रॅलीमध्ये ज्या ज्या गाड्या सहभागी होत्या त्यांचे नंबर शोधून व्हिडिओ क्लिपमधून नंबर शोधले पोलिसांनी आणि त्या गाड्या ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या। या सगळ्या गाड्या जवळपास 13 गाड्या आता धंतोली पोलीस स्टेशनमध्ये लावलेल्या आहे आणि आता त्या गाड्या सोडायच्या असेल तर कोर्टातून गाड्या ज्या आहेत त्या न्यायालयातून सोडवावं लागणार आहे। तशा प्रकारची सूचना पोलीस स्टेशनकडून गाडी मालकांना देण्यात आलेली आहे। या सगळ्या गाड्या आपण या ठिकाणी बघू शकतो। या 13 गाड्या होत्या। सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात 5 वर्षाची शिक्षा झाली। त्यानंतर तुरुंगात असताना त्यांना जामीन मिळाला आणि तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एक रॅली काढली होती। त्या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या जवळपास 100 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यासोबतच त्या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या या 13 गाड्या धंतोली पोलिसांनी जप्त केलेल्या आहे। ज्या जप्त केलेल्या गाड्या आहे त्यामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांचीसुद्धा गाडी जी आहे ती धंतोली पोलिसांनी जप्त केलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।